बोटिंगसाठी आलो होतो, पण बोटिंगला दोघांची जरूरत आहे. तर माझ्यासोबत कोण नसल्यामुळे मी आता बोटिंग करू शकत नाही आहे. जर एखादा कोण मित्र भेटला तर मी बोटिंग करणार आहे. मित्रांनो, आता मी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये बोटिंग सेंटर आणि त्याच्या बाजूलाच ट्रेन सेंटर आहे, तिथे मी आलो आहे. आता मी बोटिंग सेंटरच्या बाजूला आहे. बोटिंग सेंटर पाहून झालं आहे माझं, पण बोटिंग सेंटरमध्ये प्रत्येक बोटमध्ये 2 माणसं लागणार आहेत. तर माझ्यासोबत कोणी मित्र नसल्यामुळे मी बोटिंग तर करू शकत नाही. त्याच्यानंतर मी पुढच्या बाजूला ट्रेन सेक्शन आहे, तिकडे मी जाणार आहे. ते तुम्हाला दाखवेल मी. ह्या त्या सर्व बोटी आहेत ज्या आम्हाला पाण्यामध्ये घेऊन जातात. त्याच्यामध्ये एक दिशा दाखवण्यासाठी आणि दुसरा चालवण्यासाठी, ह्या 2 गोष्टींची बोटिंगमध्ये गरज आहे. पण आता मी ते करू शकत नाही, फक्त तुम्हाला ह्या बोट्स दाखवतो आहे. आणि हा तो पाण्याचा विहार आहे. बाजूला एक मित्रांनो, ह्या सर्व बोट आहेत ज्या पाण्यामध्ये जातात. पण इथे पण टायमिंग आहे. दुपारच्या वेळेत खूप ऊन असल्यामुळे आज ते बोट पाण्यामध्ये सोडले नाही आहेत. संध्याकाळी 4च्या नंतर पाण्यामध्ये सोडतात. हे सगळे पर्यटक त्या बोटिंग सेंटरच्या आजूबाजूला येऊन बसलेले आहेत. त्या सर्वांना बोटिंगमध्ये जायचं आहे. आणि वरच्या दिशेला तुम्ही पाहत असाल, इथे हे स्टार्टर्स मस्त भेटतात. तुम्ही जेव्हा येईल त्यावेळी इथून स्टार्टर खाऊन जा. खूप छान इथे स्टार्टर्स आहेत, बघा. हे मैं तो बोल रहा हूँ अभी हाँ सामने बैठ के खा लो, क्योंकि मंकी वगैरह आएंगे तो तुरंत आपके हाथ से छीन। यहाँ बैठो 2 मिनट खाओ फिर अंदर चले जाओ। 130 का चार्ज। पप्पा ये ठीक है क्या? Daddy, let's get. Let's wear our life. आता आपण चाललो आहोत ट्रेनच्या दिशेने. इथे बोरिवली नॅशनल पार्कमध्ये एक ट्रेन सेंटर आहे. त्या ट्रेन सेंटरच्या दिशेने आपण चाललो आहोत. हा तो ट्रेनचा प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर जाण्याची ही दिशा आहे. ह्या दिशेने आम्ही जात आहोत. इथेच वरच्या साईडला प्लॅटफॉर्मच्या अलीकडे तुम्हाला दाखवतो. आता वरच्या साईडला गेल्यानंतर इथे एक स्टॅच्यू बनवला आहे हरणीचा, तो तुम्हाला दाखवतो. लोकांना इथे बसण्यासाठी व्यवस्थित आसन बनवलेलं आहे. त्या आसनाच्या बाजूलाच एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये तो स्टॅच्यू आहे. हा बघा तो स्टॅच्यू, तुमच्या लक्षात आला असेल. एक सुंदर स्टॅच्यू असा बनवला आहे. आणि हे ते ट्रेन स्टेशन आहे. इथे तुम्ही तिकीट घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. तर चला तर मग जाऊया आपण ट्रेन स्टेशनमध्ये. आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेन पण दिसेल आणि तिकीट काउंटर पण आहे. तिथे तिकीट घ्यायचं आहे आणि ट्रेनमध्ये जायचं आहे. ट्रेनची पण वेळ ठरलेली आहे. त्या ठरलेल्या वेळेमध्ये ट्रेन फुल झाल्यानंतर ट्रेन सोडली जाते. जोपर्यंत पर्यटक पूर्ण ट्रेनची बुकिंग होत नाही तोपर्यंत ट्रेन सोडत नाही. तर चला बघा तुम्ही सर्व, आता ट्रेन स्टेशनवरती घेऊन जातो मी तुम्हाला. ट्रेनच्या आजूबाजूचा पण सर्व परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. हा प्लॅटफॉर्मचा परिसर आहे, बघून घ्या तुम्ही.